भारतीय जनता पक्ष आसाम, पश्चिम बंगाल व पॉंडिचेरी या 3 राज्यात भरघोस मताने निवडून आल्याकारणाने अंबरनाथ शहरामध्ये जल्लोषात उत्सवात साजरा केला. भारतातल्या 5 राज्यांच्या निवडणुकी होत्या आणि 5 पैकी 3 राज्यामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय त्या ठिकाणी झाला आणि प्रामुख्याने ज्याचं संपूर्ण जगाचं ज्या ठिकाणी लक्ष होतं ते पश्चिम बंगाल. आज ज्या पश्चिम बंगालमध्ये गेल्या अनेक दशकापासून त्या ठिकाणी जातीवाद त्या ठिकाणी चालत होता, त्या ठिकाणी संपूर्णपणे दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी होतं. परंतु जसं आपण सांगतो की मोदी हे तो मुमकिन आहे, संपूर्ण त्या दहशतीच्या विरुद्ध, त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध त्या ठिकाणी जन आक्रोश त्या ठिकाणी झाला आणि त्याचा आपण त्या ठिकाणी पाहतोय की खूप चांगला निकाल त्या ठिकाणी आला. जवळपास 204हून अधिक भारतीय जनता पार्टीचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले. खरं तर हा विजय फक्त भारतीय जनता पार्टी नाही तर अखंड हिंदू बांधवांचा माझा विजय असो. तिकडे राहणारे आज आपण पाहू शकतो की मुसलमान बांधव असो, सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी विश्वास दाखवला आणि फक्त त्याचा विजयाचा आनंद हा फक्त बंगालच नाही तर संपूर्ण त्या ठिकाणी जगात मनवला जातोय आणि त्याच्याच एक अनुषंग आम्ही अंबरनाथ येथे मनवतोय. आपण लक्षात घेतलं पाहिजे होतं की बंगालच्या इलेक्शनमध्ये परदेशात राहणारे भारतीय सुद्धा त्या ठिकाणी नोकरी सुट्टी नसताना पण पुन्हा त्या ठिकाणी बंगालमध्ये येऊन त्या ठिकाणी मतदान करून गेले. म्हणजे एवढं त्या ठिकाणी लोकांमध्ये जनजागृती त्या ठिकाणी निर्माण झाली होती. परंतु ते आपण बोलतो की त्या ठिकाणी सत्य त्या ठिकाणी उशीर होतो परंतु पराभूत त्या ठिकाणी होत नाही आणि त्याचं एक चांगलं उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं.